अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 32. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात आज अन्या अवीसोबत थोडं फ्री होऊन बोलत होती आणि हे पाहून अवीला बरं वाटत होतं. अन्या, मला तुझ्याकडून एक मदत हवी होती. चौथं लेक्चर संपल्यानंतर अवी अन्याला बोलला. हा बोल ना अवी, तुला कसली मदत हवी आहे? अन्या म्हणाली, मला नोट्स काढून हवे आहेत. कॉलेज सुटल्यानंतर आपण लायब्ररीत बसून नोट्स काढूया का? म्हणजे मला स्टडी करायला बरं होईल. अवी बोलला आणि अन्याने हो मध्ये मान डोलावली. पण त्या दोघांवर नजर ठेवणारी ती व्यक्ती रागाने धुसफूस करत होती. तर आतापासून पुढे तू जो कोणी आहेस त्याला मी सोडणार नाही. अन्या फक्त माझी आहे आणि आजवर याच कारणामुळे तिच्या आसपास मी कुठल्याही मुलाला फिरकू दिलं नाही. पण तू काल आलेला कोण, कुठला मुलगा माझ्या अन्याच्या जवळ जायची तू हिंमतच कशी केलीस? ती कोणी ऐरीगैरी मुलगी नाही, ती या सम्राट सिंगची होणारी बायको आहे. तिच्यासोबत मैत्री करण्याचे परिणाम तुला लवकरात लवकर भोगावे लागतील. जस्ट वेट अँड वॉच. खिडकीच्या आडून त्या दोघांना बोलताना पाहून सम्राट खूपच चिडला होता. रागात तो अवीला बघून बोलला आणि रागातच कोणाला तरी फोन लावला. ए साल्या, तुला तुझा जीव नको झाला आहे का? मी तुला साधं एक काम सांगितलं, ते पण तुला जमत नाही. तुला साधी एका माणसाची माहिती काढायला लावली आहे आणि ते पण तुझ्या हातून झालं नाही. 2 दिवस फक्त. 2 दिवसानंतर मी तिथे येतोय. तोपर्यंत मला त्याची पूर्ण कुंडली तयार हवी आहे. सम्राट थोड्या रागातच बोलला. हो हो, बरोबर, मी करतो. असं म्हणून त्या माणसाने घाबरून फोन कट केला आणि आपल्या कामाला लागला. तसं सम्राटने एक नजर अन्यावर टाकली आणि तो रागातच तिथून निघून गेला. कारण त्या दिवशीच्या प्रकरणानंतर त्याच्या बाबांनी त्यालाही असं घडता कामा नये असं सांगितलं होतं. म्हणून तर तो पुढे काहीच करू शकला नाही. अन्या, मला माझे काम आठवलं तर मी ते करून येते. तसंही तुम्ही दोघे आता अभ्यासाबद्दल बोलणार आहात आणि ते ऐकून मी बोर होणार. त्यापेक्षा मी माझं काम करून येते. ओके, बाय. रेवा अन्याला बोलली. ऑल द बेस्ट अवी. आणि तू इथेच बागेत बस. तिथे लायब्ररीत बोलू देत नाहीत. मग तुला तिच्यासोबत गप्पा मारायचे असतील तर सगळं व्यर्थ जायला नको ना? रेवा हसून अवीच्या कानात बोलली आणि तिथून पळाली. तिला जाताना पाहून अवी गालातच नकारार्थी मान हलवली. तुला आता ती काय बोलली? म्हणजे काही उलटसुलट तर बोलून गेली नाही ना? खरं सांगू, ती एकदम फ्री माइंडेड आहे आणि तिच्या मनात जे काही असतं ते तिच्या ओठांवर असतं. तेव्हा तू तिच्या बोलण्याला मनाला लावून घेऊ नकोस. अवीने नकारार्थी मान हलवलेली अन्याने पाहिलेला म्हणून तिने विचारलं. काही नाही, ती फक्त मजाक करत होती. अवी गडबडून बोलला. बरं चल, लायब्ररीत जाऊया. अन्या म्हणाली. आपण इथेच बागेत बसूया का? म्हणजे तिथे लायब्ररीत आपल्याला बोलू देणार नाहीत. जर मला काही डाऊट्स विचारायचे असतील तर मग मी तुला कसे विचारणार? अवी बोलला आणि अन्याला त्याच्या कपाळावर आठ्या दिसल्या. बरं ओके, मग आपण इथेच बसू. अन्य तिथे एक जागा दाखवत बोलली. त्यानंतर ते दोघे मिळून नोट्स काढू लागले. अवीला सगळं आधीपासूनच माहिती होतं, पण तो मुद्दामून तिच्याशी बोलणं व्हावं म्हणून काहीतरी प्रश्न विचारायचा. त्यावर अन्या त्याला विथ एक्झाम्पल समजावून सांगायची आणि तिची समजवण्याची ही कला पाहून तो तिच्याकडे बघायचा. त्याला तिचं बोलणं आवडायचं. ती एखादी गोष्ट एक्सप्लेन करताना तिचे हावभाव पाहून तो खूप खुश व्हायचा. हळूहळू त्यांच्यामध्ये चांगला संवाद होऊ लागलेला. नोट्स काढता काढता आता ते दोघे एकमेकांबद्दल जाणून घेत होते. अन्या त्याला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारत होती आणि अवी तिला सगळं काही सांगत होता. अवी, तुझे लग्न झाले का? अन्याने शेवटी हा प्रश्न विचारला आणि अवीने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. अरे, असं का बघत आहेस? मी तुला सहजच विचारले ना. म्हणजे तू आता वेल सेटल आहेस म्हणून मी बोलले. अवीच्या डोळ्यातील भाव बघून अन्या अडखळत बोलली. अजून नाही. तसा काही इरादा पण नव्हता. पण मला आता वाटतं की लवकरच लग्न करावं लागणार आहे. अवी अन्याकडे बघून मिश्किलपणे हसत बोलला. पण हे अन्याला दिसलं नाही कारण त्याने मास्क घातलेला. बरं, तुला आणखी काही डाऊट्स आहेत का? म्हणजे आता नोट्स काढून झाले आहेत म्हणून विचारलं.
अन्या बोलली, नाही, पण मला तुला पर्सनली एक प्रश्न विचारायचा होता. जर तुझी सहमती असेल तर. अवी अन्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून बोलला, हो, विचार ना. अन्या बडेच हसून बोलली, खरी, पण तिला आता टेन्शन आलेलं की हा आता काय विचारणार आहे म्हणून. ती आतून थोडी घाबरली होती, पण चेहऱ्यावर तसं काहीच न दाखवता ती बोलली, अन्या, तू मला एक सांग की तो सम्राट सिंग कोण आहे? तो तुला त्रास का देतो? आणि त्याच्याबद्दल तुझ्या घरी माहिती आहे का? मी हे तुला तुझा एक मित्र म्हणून विचारत आहे. जर तुला सांगावेसे वाटले तर तू मला सांगू शकतेस. माझी काही जबरदस्ती नाही आहे. अवीने प्रश्न विचारला आणि अन्याने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. म्हणून त्याने तिला, तुला सांगावंसं वाटत असेल तर सांग, नाहीतर काही जबरदस्ती नाही, असं बोलला. अन्या अवीचा प्रश्न ऐकून थोडा वेळ स्तब्ध झालेली. आजवर तिला याबद्दल कोणीच विचारलं नव्हतं. तिला तो सम्राट असा त्रास देतोय म्हणून तिच्या बाजूला कोणी उभं राहिलेलं नव्हतंच. पण 2 दिवसापूर्वी कॉलेजमध्ये आलेला अवी तिच्यासाठी सम्राटसोबत 2 हात केलेले, तिच्यावरचा वार स्वतःवर घेतलेला आणि आत्ताही तो हे सगळं विचारत आहे. हे पाहून तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिने काही क्षणांचा विराम घेतला आणि मग शांतपणे उत्तर दिलं, अवी, सम्राट हा माझ्या कॉलेजमधला माझा सिनियर होता. खरं सांगायचं झालं तर कॉलेजच्या पहिल्याच दिवशी त्याने मला सर्वांच्या समोर प्रपोज केलेला. पण तो सिनियर आहे आणि मला पहिल्याच दिवशीच त्रास देण्यासाठी हे करत आहे, म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून कॉलेजमध्ये आले. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं हे पाहून तो त्या दिवशी माझ्या वर्गात आला. तिथे माझ्यासमोर हातात फूल घेऊन उभा राहिलेला. तेव्हा मी त्याला खूप बोलले आणि त्याच्या हातातील फुलं घेऊन रागाने डस्टबिनमध्ये टाकले. त्यानंतर हे सर्व सुरू झाले. तो माझ्यावर प्रेम करत होता, पण माझ्या मनात त्याच्याबद्दल कधीच तशा भावना नव्हती. मी माझ्या बाबांच्या भीतीमुळे कुठल्याही मुलाकडे मान वर करून कधीच पाहिले नाही की त्याच्याशी मैत्री केली नाही. माझ्या मनात कधीच प्रेमाला काही जागा नव्हती. मी फक्त माझ्या स्वप्नांच्या मागे धावत होते. त्यामुळे मी कधीच याकडे लक्ष दिले नाही. पण त्या सम्राटला वाटत होतं की मी त्याचा अपमान केला आहे आणि म्हणूनच तो मला सारखा त्रास देऊ लागला. कॉलेजमध्ये येऊन त्याने सगळ्यांना धमकी दिलेली की कुठल्याही मुलाने माझ्याकडे बघायचं नाही, माझ्याशी मैत्री करायचा प्रयत्न करायचा नाही आणि तरीही कोणी माझ्याशी बोलणं किंवा माझ्याशी मैत्री केली तर त्याची काही खैर नाही, असं बजावून सांगितलेलं. त्यामुळे कॉलेजमधले मुलंच नाही तर मुली देखील माझ्याशी बोलायला घाबरायचे. एकटी रेवा सोडलं तर कोणीच माझ्यासोबत जास्त बोलत नव्हतं. तेव्हा मी ही गोष्ट माझ्या घरी सांगितली. अन्या बोलली आणि मध्येच थांबली. अवी तिचं बोलणं शांतपणे ऐकत होता, पण त्याच्या मनात त्या सम्राटचा राग होता. त्याच्या डोळ्यात सम्राटबद्दल आता राग उतरत होता. पण त्याने अन्याला बोलण्यासाठी थोडा वेळ दिला. मी ही गोष्ट जेव्हा घरी सांगितली तेव्हा बाबा त्याच्या घरी गेले आणि हे सगळं त्यांनी त्याच्या वडिलांच्या कानावर घातलं, तर ते पण आपल्या मुलांसारखेच निघाले. त्यांनी उलट बाबांना सुनावलं. म्हणे, आमच्या मुलाला तुमची मुलगी आवडली आहे, म्हणूनच तो तिला प्रपोज करत होता ना. पण तुमच्या मुलीने त्याचा अपमान केला म्हणून तो तिला त्रास देत आहे. यामध्ये त्याचं काय चुकलं असं मला वाटत नाही. तेव्हा बाबा तिथून निघून आले आणि त्यानंतर माझे आयुष्य बदललं. माझ्या बाबांनी माझं कॉलेज बंद करायचं ठरवलं. पण मी व आईने कसं तरी करून त्यांना म्हणलं. त्यानंतर त्याने मला कितीही त्रास दिला तरी मी त्याच्याबद्दल कधीच घरी सांगितलेलं नाही. अन्या हताशपणे बोलली. अन्या, इथून पुढे जर त्याने तुला त्रास द्यायचा विचार जरी केला तर त्याची काही खैर नाही. कारण इथून पुढे तुझा मित्र तुझ्यासोबत असणार आहे, समजलं? तेव्हा इथून पुढे त्याला घाबरायचं नाही. अवी, तुझे बोलणे ऐकून माझा आत्मविश्वास वाढला आहे. आता मला त्या सम्राटची अजिबात भीती वाटत नाही. मी माझ्या मनाने हे ठरवलं आहे की इथून पुढे त्याच्यासमोर उभे राहून त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायचं, असं मी ठरवलं आहे. अवीच्या बोलण्यातील आपलेपणा पाहून अन्याचा आत्मविश्वास वाढला. तेव्हा तिने अवीकडे पाहून हसून मान डोलावली. त्या दोघांमध्ये एक अव्यक्त समजूतदारपणा दिसत होता. अवीने तिला दिलासा दिला आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुललं. तर मित्रांनी मैत्रिणींनो,
पुढे काय होईल, काय करेल सम्राट सिंग, तर बघत राहा अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.